लालीची मी कुठं असणार, दुकानात होतो. थोडीशी कामं होती, ते एका कस्टमरचे ब्लाऊज तयार केले होते. ती गडबडीत कुठे ठेवलं काही लक्षातच नाही आलं. लय शोधले तर ती एका ठिकाणी दिसले, मला सापडले बाबा फायनली. मग ती घेतली आणि ती गिरायकाला द्यायला गेलो. ते गिरायक लय तापलं होतं, त्याला कसं बस पटवलं आणि पाठवलं परत. मग दुकान बंद केलं, निघालो घरी. हां, घरी येताना परत लक्षात आलं की दुकानाला टाळच लावलं नाही नीट. मग परत गेलो, टाळं लावलं, खात्री केली आणि मग इकडं आलो. त्याच्यामुळे मला उशीर लागला. शर्ट कसं काय ओला झालं? ते पाणी प्यायलो, ते ठसकास लागला एकदम, सगळं ते अंगावर झालं पाणी, त्याच्यामुळं असं झालं. होय लालीजी, तुम्ही गुरुजींच्या घरी गेला होता ना? ते कळलं का कशामुळे गेल्या काकू? तुम्हाला खरंच माहित नाही? नाही म्हणजे सगळ्या गावात बातमी पसरली ना. नाही, मला काय माहित नाही. म्हणजे मला कसं काय माहिती असेल ना, मी कुणाच्या अध्यात ना मध्यात. काय झालं? हो, खून झालाय त्यांचा. खून झालाय? कसं काय? बघा की हो, एवढ्या वयस्कर म्हातारीला मारलं त्या नीच माणसानं. बापरे, खून झाला? कसं खून झालाय हे कसं काय कळलं? म्हणजे तसं काय पोलिसांना पुरावे बिरावे काय गावलेत का? नाही म्हणजे खुनानं लई प्रयत्न केला, अपघाती मृत्यू झाला हे दाखवायचा. पण जामकर साहेब लई हुशार आहेत बरं का. त्यांनी बरोबर ओळखलं, म्हणजे त्यांनी करून दाखवलं कसा खून झाला असेल ते. म्हणजे काय केलं, मंग्या भाऊजीनं उभं केलं आणि घातली पेकाटात लाद, दरवाजावर आपटले आणि खाली पडले. तर अशा पद्धतीनं ती म्हातारी मेली. हे जामकर साहेबांना कळलं. देवाच्या पैशासाठी आणि दागिन्यांसाठी अधू म्हातारीला मारलं त्या नीच माणसाला. किती स्वार्थी आणि नीच असेल नव्हतो. हा, एवढी नीच माणसं आपल्या गावात राहत असतील असं वाटलं नव्हतं. म्हणजे देवाचा दागिना चोरायला घाबरला नाही तो माणूस. किती नीच असावं ना माणसानं. देवाचे दागिने, देवाचे. काय चाललंय आपल्या गावात खरंच कळणं झालंय बघा मला. विचार करून करून डोकं असं. चिमणे कुठे गेलेस तू? इतकं शोधतोय, सापडत नाहीस. कुठे जाऊन रुसून बसलीस तू? तुला माझा राग आला असेल ना, तर रागव माझ्या, ओरड मला, पण असं असं वागू नको. साहेब आत येऊ? साहेब खूप उशीर झालाय, जेवून घेता का? साहेब असं काय करताय? हा, अन्न पाणी सोडून काय होणार आहे का मला सांगा? साहेब अहो, आर्याताई जर इथं असते तर त्यांना आवडलं असतं का? त्या सापडतील, तुम्ही काळजी करू नका. साहेब त्यांचं मोबाईल लोकेशन पण ट्रेस करायला दिलंय. ट्रेस झाली की आपल्याला कळलं ना त्या कुठे आहेत. तोपर्यंत काय करू मी सुधाकर? तोपर्यंत काय करू काय मी? सारखा तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. माझी बहीण 2 दिवस झाला गायब आहे. एक पोलीस अधिकारी म्हणून साधा तिचा पत्ता ठेपा मला काढता येत नाही. केवढी मोठी नामुष्की आहे माझं. सगळं ठप्प झालंय, सगळे शांत झाले माझ्यासाठी. गावात मुर्दे पडतात म्हणत नाही रे, ते विचार येतात. साहेब साहेब तुम्ही एक काम करा, बाहेर चला. तुम्ही इथं थांबू नका. तुम्ही एकटं राहताय ना, म्हणून नको नको ते विचार तुमच्या डोक्यात येतात. साहेब तुम्ही एक काम करा, माझ्या घरी चला, वाड्यावर चला, मी घरी जेवण बनवायला सांगतो. अहो साहेब असं काय करताय? हा, उपाशी राहून काय होणार आहे का मला सांगा? अहो वाजलेत किती? 5 वाजले. 5? अहो साहेब 10:30 वाजलेत. साहेब तुमचं घड्याळ बंद पडलंय वाटतं. तुला कधी घड्याळ बंद पडले? अचानक कसं काय बंद पडलं हे घड्याळ? हे मला चिमणीने भाऊबीजेला दिलं होतं घड्याळ, अचानक कसं काय बंद पडलंय? काय चुकीचं घडत नाही ना काही, आणि हे सगळं आत्ताच कळत आहे. साहेब तुम्ही काळजी करताय ना, म्हणून तुम्हाला भीती वाटते. तुम्ही शांत राहा ना. हा साहेब आत्ताची वेळ चांगली नाहीये, पण विश्वास ठेवा, नक्कीच चांगली वेळ येईल. साहेब तुम्ही त्यांना कॉल करत राहा ना, कदाचित त्यांचा कॉल लागेल, त्या कॉल उचलतील. कॉल करत राहा. माझा फोन माझा फोन घरी जाईल.
घेऊ सुधाकर, तू माझ्या घरी जातोस? माझ्या घरी जा आणि माझा फोन घेऊन ये, कारण मला घरी जाण्याचं धाडस जोडा नाही. कारण तिथे गेलं ना की मला सारखी चिमणीची आठवण येईल मला. मी येतो साहेब. एवढा भाई लालीजी, काय करताय एवढ्या रात्रीचं इकडं? ती बी कुदळ घेऊन? अहो आपली गाय ती नुसती हांबरत होती, त्यामुळे ना झोपच लागत नव्हती. म्हटलं बघून यावं, तर तिची खुंटी सैल झाली होती, मग ती ठोकली. कोणती? कुदळी ना? हा, हातोडा नाही ना गावला, म्हणजे हाताला सापडलं त्याने ठोकली. हा. काय हो, तुम्ही तर झोपला होतात ना, मग असं बाहेर का आलात? हेच की आईच्या भरण्याचा आवाज आला. आता टॉयलेटला जायचं होतं, म्हटलं दोन्ही काम होत्या. नक्की ना? माझ्या माग माग नव्हतात ना आला? नाही म्हणजे माझ्या हातातली कुदळ बघून तुम्हाला असं तर नाही वाटलं का मी कुठंतरी पुरलेलं दहन नाही तर गाडलेलं मड उकरायला गेले होते? बरं चला चला झोपा. ऐक